हॅलो गाईज, आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर इथे संक्रांत जवळच आलेली आहे, काही दिवसांवरच आलेली आहे आणि स्त्री म्हणा किंवा लहान मुलं मुली म्हणा आपल्या या सणामध्ये खूप आनंदी असतात किंवा एक त्यांचं मनामध्ये प्लॅनिंग असते की काय काय करायचं आहे. पतंगी उडवायला सुरुवात झालेली आहे, आकाशामध्ये पतंगी दिसतात आणि वाणासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आपण रांगोळी आपल्या दारामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. दाराला एक शोभा येते रांगोळीने. तर छोटासा प्रयत्न केलेला आहे पतंग वगैरे काढण्याचा. तर इथे पूर्ण व्हिडिओ बघा. रांगोळी कशी वाटली तुम्हाला ती पण नक्की सांगा. एक लाईकही खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे पतंग पण काढलेली आहे आणि आता इथे जे महत्त्वाचे आहे स्त्रियांसाठी सजण्यासाठी, हा सण हा स्त्रियांचा सजण्याचा असतो किंवा नटण्याचा असतो आणि आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी जी रांगोळी आपण काढतो त्या रांगोळीमध्ये पण भरपूर प्रकार काढल्या जातात. रांगोळीमध्ये नथ, हळदी कुंकू वगैरे, साडी वगैरे, पतंगी वगैरे सगळ्याचा समावेश केला जातो. तर अशा प्रकारे आज छोटीशी रांगोळी मी पण प्रयत्न केलेला आहे. तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर एक नक्की लाईक करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. आणि रांगोळी पूर्ण बघा. साधी सिंपल रांगोळी आहे, खूप सोपी आहे आणि आता संक्रांतीनिमित्त काढलेली ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की एक लाईकच्या माध्यमातून तरी तुम्ही सांगू शकता. तर इथे छोटीशी नथ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधी सिंपल नथ आहे, कारण नथीचे प्रकार पण खूप आहे. तर कोणी कशा प्रकारे काढते, कोणी कशा पद्धतीने काढते. तर इथे आता नथ पण काढून झालेली आहे माझी आणि आता इथे चिवड्याचं पान आहे ते पण मी काढणार आहे आणि त्यामध्ये आपल्या जे सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो हळदी कुंकवाचा आहे. कारण कुठलंही कार्य म्हणा हळदी कुंकवाशिवाय अपुरं असते. तर इथे मी पानामध्ये छोटंसं हळदी कुंकवाचा जो कलर आहे पिवळा आणि लाल तो टाकलेला आहे. तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि आपली रांगोळी पण पूर्ण झालेली आहे. तर नक्की ट्राय करा, तुम्ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. आपलं दार, आपलं अंगण सुशोभित करण्यासाठी रांगोळीचं महत्त्व खूप आहे.